महावितरण के कार्यकारी अभियंता माननीय प्रमोद जी हेलोडे, इन्हें जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। समाज सेवक गजानन दादा पाटिल, इन्हें जन्मदिन पर शुभकामनाएं। खामगांव शहर में हत्या, जबरन चोरी, छेड़छाड़, बलात्कार, दोपहिया वाहन चोरी और मोबाइल चोरी के अपराध में वृद्धि देखी गई है। उससे तो यही लगता है कि खाकी का खौफ कम होने से अपराध बढ़ रहे हैं। पिछले कुछ दिनों से लगातार चोरियां, महिलाओं पर हिंसा, पैसे को लेकर झगड़े और कभी हत्याएं हो रही हैं। और अब खामगांव के साथ साथ शहर में भी दहशत का माहौल बयान किया जा रहा है। इस बारे में विधायक आकाश फुंडकर ने अपर पुलिस अधीक्षक अशोक थोरात से मिलकर अपराधों पर अंकुश लगाने की मांग की है। जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव। गेल्या काही दिवसांमध्ये खामगाव मतदारसंघामध्ये या परिसरात आपण पाहिलं असेल की काही खुनाच्या घटना, घरफोड्या, चोऱ्या, ॲक्सिडेंट वाढते प्रमाण होताना दिसते आहे आणि या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे। सोबतच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या सगळ्या संबंधाने मी आज ॲडिशनल एसपी साहेब आणि डीवायएसपी साहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी या चर्चेदरम्यान ह्याच एक निष्पन्न झालं की काही गोष्टींचं पोलिसांनीही म्हणजे फार कडक करण्याची गरज आहे। कारण कुठेतरी नागरिकही नियम पाळताना दिसत नाही। संध्याकाळच्या दरम्यान जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांमध्ये अवैध प्रकारचे कामं सुरू आहेत। काही ठिकाणी दारू पिणं चालू आहे, काही ठिकाणी गांजा ओढणं चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे। या दृष्टीने पोलिसांनी कठोर पावलं उचलले पाहिजे। पोलिसांचं काम हे अधिक कठोरतेने त्यांनी केलं पाहिजे आणि या खामगाव परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित वातावरण वाटलं पाहिजे, या दृष्टीने पावलं उचलले। मागील घडलेल्या घटना, खून, काही ठिकाणी झालेल्या चोऱ्या, बस स्टँडला होत असणाऱ्या चोऱ्या, त्याचप्रमाणे गावातील ट्रॅफिकच्या समस्याबाबत तक्रार केलेली आहे। तर त्यांना मी सांगितलेलंच आहे, त्याचप्रमाणे खामगावच्या जनतेलाही सांगतोच आहे की गावात घडलेल्या ज्या घटना आहेत, खुनाच्या घटना, त्या आपसी वादातल्या आहेत आणि त्यातले दोन्ही गुन्ह्यामधले आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये होणारच आहे। चोऱ्या उघड आणण्याचाही आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतो आहोत। गावातल्या ट्रॅफिक समस्या ही मोठी आहे, ते दिसतंच आहे। रस्त्यांचं प्रमाण सुधारलेलं आहे, त्याच्यामुळे रस्त्यावर स्पीडी व व्हेकल जास्त आहेत आणि बस स्टँड परिसरामध्ये होत असणाऱ्या रिक्षांची गर्दीमुळे जो नॅरो बॉटलनेक बनतो आहे तो दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। त्याचप्रमाणे गावात रस्त्यावर झालेलं अतिक्रमण हे सुद्धा कमी करून गावातली वाहतूक जितकी सुरळीत आणि व्यवस्थित करता येईल यासाठी नगरपालिका आणि अन्य प्रशासनाचाही सहभाग करून आपण ते करणार आहोत।